नागपुर शहर में महिला आघाड़ी और विभिन्न संगठनों द्वारा एक आंदोलन आयोजित किया गया। इस दौरान धीरेन्द्र कृष्ण शास्त्री के कथित बयान पर तीखी प्रतिक्रिया व्यक्त की गई। आंदोलनकारियों ने कहा कि महाराष्ट्र और छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किसी भी स्थिति में बर्दाश्त नहीं किया जाएगा और इस तरह की टिप्पणियां पर माफी मांगी जानी चाहिए। प्रदर्शन में महाराष्ट्र को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं जैसे नारे भी लगाए गए। आयोजकों ने चेतावनी दी कि भविष्य में ऐसी टिप्पणियों को लेकर भी और व्यापक आंदोलन किया जाएगा। आंदोलनाचा उद्देश्य जे वक्तव्य धीरेन्द्र शास्त्री यांनी केलं आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची माहिती न घेता एक चुकीचं वक्तव्य एका संतांनी करणं हे अतिशय म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे। जर का आपल्याला थोर पुरुषांची माहिती नसेल तर आपण कोणाबद्दल बोलू नाही आणि तोही एक संत व्यक्ती महाराजांबद्दल असे चुकीचे शब्द वापरतोय, हा फार निषेधार्थ आहे आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं आज त्यांचा निषेध प्रकट करतोय। धीरेन्द्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या महाराष्ट्राची माफी मागावी। आजचा ट्रेंड होऊन गेलाय, कोणी उठतं छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलतं। टीआरपी कमवायचा हा सगळ्यात सोपा, लोकांनी महाराजांना टीआरपीचा एक हे बनवून ठेवलाय। हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही आणि एवढ्या या गेल्या 2 वर्षात आपण बघतोय वारंवार महाराजांना कुणी ना कुणी उठून महाराजांबद्दल वक्तव्य करतोय। हे महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही आणि यापुढे माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्याला महाराजांचा अभ्यास नाही त्यांनी कृपया करून महाराजांविषयी बोलू नये। नागपूर शहर संपर्क संघटिका डॉक्टर अंजुषा बोधनकर आणि या ठिकाणी आम्ही सर्व महिला आघाडी मान्य किशोरजी कुमेरिया यांच्या नेतृत्वात हे निषेध करतो आहे। याचं कारण असं, महाराष्ट्राचा जे इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास जगावेगळा आहे। इथे संतांची पवित्र वाणी आहे, तर शिवाजी महाराजांचं शौर्य इथे आहे, आंबेडकरांची विद्वत्ता या ठिकाणी आहे आणि असं भरपूर सर्व विद्वत्तेने लखलखलेल्या या महाराष्ट्र भूमीचा इतिहास छेडण्याचं काम या धीरेन्द्र शास्त्रीने केलेलं आहे। आणि या धीरेन्द्र शास्त्रीने जे शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं त्याच्यावर आपले मुख्यमंत्री म्हणतात की हे जे लघुकथा आहे, अशा लघुकथाबद्दल त्यांचा आधार घेऊन धीरेन्द्र शास्त्री म्हणतात, मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे की पौराणिक आणि ऐतिहासिक या 2 गोष्टींमध्ये फरक असतो। पौराणिक मध्ये लघुकथा मांडल्या जाते, जर इतिहासामध्ये लघुकथा जर घेतल्या तर ते इतिहास राहणार नाही। अशा प्रकारे यांनी इतिहासाचं जे छेडण्याचं काम केलेलं आहे। धीरेन्द्र शास्त्रीच्या भाषेमध्ये अगर महाराष्ट्र के इतिहास को छेडोगे तो तुम्हें छोड़ेंगे नहीं, ये इशारा आज आमच्या शिवसेनेच्या वतीने धीरेन्द्र शास्त्री यांना देण्यात येत आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची तोडफोड करून यांच्याबद्दल कुठलाही त्यामध्ये संबंध नसून त्यांचं शौर्य आणि कार्य म्हणूनच त्यांना या महाराष्ट्राची जनता दैवत मानतात। आणि अशा छत्रपती शिवरायाबद्दल एक बाहेरचा माणूस, एक बाबा माणूस जो छत्रपती शिवरायाबद्दल ज्यांच्या बोलण्याची लायकी नाही, ते छत्रपती शिवरायाबद्दल अपशब्द आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा तडजोड नाही अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले। आणि छत्रपती शिवरायाचे या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धीरेन्द्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या प्रकारचं येथे रामदास स्वामी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवराया यांचं कार्य वेगळं आहे आणि याच्यामध्ये एक झगडा लावण्याचं काम, एक भांडण लावण्याचं काम आणि तेढ करण्याचं काम या शास्त्रींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल केलेलं जे वक्तव्य आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभे आहोत। आणि अशी मागणी जी आहे ते त्यांनी केली पाहिजे आणि अन्यथा आम्ही शिवसैनिक म्हणून, शिवप्रेमी म्हणून
या आमचे दैवत जे छत्रपती शिवराय आहे त्यांचे भक्त म्हणून, त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्या धीरेंद्र शास्त्री यांना माफी जर मागितली नाही तर या ठिकाणी आम्ही त्यांना फिरू देणार नाही, त्यांचे कार्यक्रम देखील होऊ देणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आम्ही ही इशारा आणि चेतावणी देण्यासाठी या ठिकाणी विनाकारण हा प्रकार त्यांनी केलेला आहे, म्हणून त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका आमची आहे. आणि हे न केल्यास याच्यानंतर ज्या प्रकारे शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन होईल त्या पद्धतीने आंदोलन केले जाईल. वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की खास रिपोर्ट नागपुर समय के लिए।